हा इथून तुटला काय? अरे हो हो बघा या का छोट्या पोरग्याला कशी धुतात. बघा कशी आयडिया ही कुठेतरी रील वर वगैरे 100%. इकडे वेहनीचा विषय चाललाय. सो हाय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर आलो आहे आपला, मी तर बोलले होतं ना उद्या आपल्या हे आहे शर्यत आहे म्हणून मस्तपैकी. तर उद्या शर्यत आहे, मग बैलांची जरा तयारी वगैरे एकदम पद्धतशीर बैलांना तयार करायची, जरा धुवायची वगैरे. बघा आता तुम्ही ह्या व्लॉगमध्ये तुम्ही बघा शर्यतीच्या आधी बैलांचं कसं काय विषय असतो ते मला पण नाही माहीत. हे आता बघूया कशी पोरं करतायत ती. ऋषी वगैरे आहेत, बाबूदा वगैरे आहेत आणि इकडची पोरं आहेत दीपक वगैरे. तर हा आपला लक्ष आणि तिकडा आहे तो गोट्या. ओके बघूया आता कसं काय करतायत ते नियोजन. इथून तुटला काय? बघा साहिलची कराबत इथून डायरेक्ट विषयच केलेला आहे. आता नवीन आणतोय वाटतं काहीतरी, बघूया आता. तर नवीन जोडायचं इथून आणि इथून डायरेक्ट मग बैलांना धुवायचे. आणि वीर बाग एवढी मोठी आहे बाई, लयच मोठी आहे. मासे वगैरे आहे, डोगर आहेत डोगर. नवीन मोटर आणायला गेलेत, आणतील नवीन मोटर नाही नवीन काही तो पाईप वगैरे आणायला गेलेत, आणतील. आणि तो इथे जॉईन करायचा आणि बैलांना धुवायची. पाईप काढायचा पहिला प्रयत्न दीपक यांच्याकडून. हो नवीन आहे, 2 दिवस झालेत. सापासारखा दिसतोय खाली. भाऊ काढ ना. काटे लावली काला नेहमीचीच नाटक काय करणार ते, येणार नाही इथं पाईप जॉईन करणार. काम थांबता चालू नाही केला तिकडं. बघ आता पुढे काय होतं ते. आला तू फुटबॉल जाणार ना देत ना. येऊ दे येऊ दे. फुटबॉल पलटी होत नसतोय. जरा फुटबॉल तिकडे घेतलं तू. अरे हो हो फुटबॉल पलटी होणार नाही. किती झालं? किती झाले? 2 टाका. माझ्या आणि आवाज दिला की त्याला काय पडणार नाही लागते. वातावरण परत तो पण नाही काय करणार. जे तू यूज केलं ते काढला काढला. झाली चालू झाली एकदम पद्धतशीर. नको मला चहा रे, चहा बी आपल्याला नाही आवडत. तू घे ऋषी. चला आता एकदम पद्धतशीर लक्षाला धुतोय आपण. आधी लक्षा नंतर गोट्या. हा हा बस.
थांब थांब बघा या का छोट्या पोरग्याला कशी धुतात तशी आपल्या लक्षाला धुतात एकदम पद्धतशीर साबण बिबण लावून. उद्या असा चकमकायला पाहिजे ना म्हणून. गोट्या मस्ती वगैरे करतोय भाई. झाला लक्षाला आपण पाण्यातून काढलेली आहे मस्त की जरा ओली वगैरे केल्यात. थोडा थोडा भाई ऐकत नाही. आवडा नाही गोट्या. मागं लागेल बघ. लक्षाला पद्धतशीर धुतलेली आहे. आता लक्षाला तिथं उन्हात ठेवायचा विषय आहे. तिकडे गोट्याला धुत आहेत. लक्षाच्या पुढे कोण जात नाही भाई उडवतो डायरेक्ट. गेला आता लक्ष आहे ना तिथं जाऊन उन्हात मस्त की सुकायला तयार आहे. आता इकडे गोट्याचा विषय. गोट्या मस्तपैकी आता गोट्याची आंघोळ लक्षाची आंघोळ झाली. आता गोट्या आयडिया बघा कशी आयडिया ही कुठेतरी रीलवर बघितले 100%. लक्षात थांबलाय बघा काय ना पोज द्यायला. मला तिथून नाही ना मी तिकडं होतो. मला तिथून फोर्स केला तू माझा एक फोटो काढ. मी पोज दिले लगेच काढ. त्याचा आता फोटो एक काढूया मस्त आहे की. काय चाललाय हो सावकाश. लक्षाला पण धुतलेली आणि गोट्याला पण धुतलेली. दोघांना पण धुतली एकदम पद्धतशीर. आता बघू इथं कुठं बांधते. हां तिथं बांधतील. लक्षा तो पुढं जाऊन घेत नाही. मग अशी फोटो काढली ना तर इथंच होतो. ही माझी सीमारेखा. एक पाऊल पुढे गेलं ना मग त्याचा पण एक पाऊल पुढे यायचा. लांबूनच त्याला राम राम नमस्कार. हा काय नाही काय इझी. इथं ऋषी छकड्याला एकदम जरा टाईट वगैरे रशी वगैरे बांधतोय. आणि इकडं बघा काय चाललंय. इकडं वेहणीचा विषय चाललाय भाई. एकाचा काय चाललाय ते एकाचा काय चाललाय. 101 आहे तर एकदम पद्धतशीर वेणी बघा ना काय बांधलंय भाई. त्याची बांधणी म्हणजे महाराष्ट्रात फेमस आहे.
तुमच्यासारखं शेती करून बेल बाळगून स्वतः मेहनत करून बेल बाळगून हे करा. मुसलमानांनी ह्याच्याकडनं घेईन त्याच्याकडनं घे असं नाही काय. आता छकडा वगैरे एकदम पद्धतशीर झालेला आहे. इथं गोंता वगैरे लावली नाही. तिथं रशी बांधत होता मग ऋषी आणि बैल लक्षाबाई आणि गोटे शेट दोघं पण आहेत. आणि तिथं आता घेतली नाही गाडी धुवायला. ती बघा मरतोय बघ असा. दोघं जण गाडी धुत आहेत. मैदानाच्या आधी काय काय करतात ते तुम्ही बघितलं. असंच आपण तरी असंच करतो, बाकीच्यांचं काय मला माहीत नाही. तर एवढाच विषय आपला. तर हाच व्लॉग होता. मस्त की धुतलेली दोघांना पण आणि गाडी पण धुतलेली आणि छकडा पण बांधून घेतलेला एकदम पद्धतशीर. काय उद्या गुलाल येतोय आणि डाल पण येते आपल्या घरात. तर जर का तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. भेटूया आपण आता उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि उद्याचा व्लॉग येणार आहे बैलगाडा शर्यत. ओके, बाय बाय, पीस आउट, चुम्मा. हाँ थोड़ा पापी मैं गाली देता काफी, पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी ना